नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. जिल्हा नियोजन समितीची आज बैठक घेण्यात आली. लोकसंख्येची वाढ गृहीत धरून नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करताना लोकसंख्येची वाढ गृहीत धरावी. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन तयार करावे असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले. यावेळी सन 2025-2026 साठी तयार करण्यात आलेल्या 1354 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद सदस्य राजेश राठोड, विधानसभा सदस्य अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बम, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संजनाताई जाधव तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आदी उपस्थित होते.